गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई. POCSO गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन्ही आरोपींना अटक. नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि POCSO कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपी लहू संपत खंदारे हा जालना जिल्ह्यातील सेलू परिसरात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गंगापूर गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला DK नगर गंगापूर रोड परिसरातून ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत दुसरा आरोपी आकाश संतोष कांबळे राहणार सावरकर नगर गंगापूर रोड यानेही पीडितेला धमकावून लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासी अधिकारी आणि पोलीस पथकाने कारवाई करत दुसऱ्या आरोपीलाही सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम पाटील आणि गुन्हे शोध पथकाने केली आहे.